या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांवर चर्चा करणार आहोत. चला सुरू करूया. खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा याचे रासायनिक सूत्र काय आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय 2, सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतात आणि याचा उपयोग केक किंवा भजी फुगवण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक म्हणजे बेकिंगमधील बी डॅश आणि बिकार्बोनेटमधील बी डॅश. यावरून तुम्ही गोंधळ टाळू शकता. पुढील प्रश्न, ऑक्टोपस हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय 2, मोलुस्का. मोलुस्का संघातील प्राण्यांचे शरीर मऊ आणि बुळबुळीत असते. लॉजिक हे आहे की ऑक्टोपसला शरीरात हाडे नसल्यामुळे तो अत्यंत मऊ असतो, म्हणूनच तो मोलुस्का या मृदुकाय गटात येतो. आता विद्युत धारेवर आधारित एक प्रश्न पाहू. विद्युत धारेचे SI एकक काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय 3, अँपियर. विद्युतधारा अँपियरमध्ये मोजली जाते, तर व्होल्ट हे विभवांतराचे एकक आहे. एलिमिनेशन पद्धतीने पाहिल्यास व्होल्ट आणि ओहम इतर राशींसाठी आहेत, त्यामुळे अँपियर हेच योग्य उत्तर उरते. पुढचा प्रश्न आरोग्याशी संबंधित आहे. डेंग्यू हा आजार कोणत्या डासाच्या मादीमुळे पसरतो? बरोबर उत्तर पर्याय 2, एडिस इजिप्ती आहे. हे डास साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. गोंधळ टाळण्यासाठी लक्षात ठेवा की डेंग्यू स्वच्छ पाण्यात तर मलेरिया घाण पाण्यात पसरतो. वनस्पतींमधील प्रजननावर आधारित प्रश्न, फुलातील पुमंग हा कोणता भाग आहे? उत्तर आहे पर्याय 2, नर प्रजनन भाग. पुमंगमध्ये परागकोश असतात, तर जायांग हा मादी प्रजनन भाग असतो. याला लक्षात ठेवण्यासाठी पू म्हणजेच पुरुष किंवा नर आणि जा म्हणजेच जायांग म्हणजेच मादी असे लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? याचे बरोबर उत्तर आहे पर्याय 2, यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्रवते. लक्षात ठेवा, यकृत शरीरातील सर्वात मोठी केमिकल फॅक्टरी आहे. स्वादुपिंड ही दुसरी मोठी ग्रंथी आहे. पुढील प्रश्न विज्ञानातील तापमानावर आहे. पाण्याचे असंगत वर्तन कोणत्या तापमानाला सर्वाधिक दिसून येते? बरोबर उत्तर पर्याय 3, 4 अंश सेल्सिअस. या तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते. लक्षात ठेवा, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते. आता परिसंस्थेवर एक प्रश्न, अन्न साखळीत तृणभक्षक प्राणी कोणत्या स्तरावर येतात? उत्तर आहे पर्याय 2, प्राथमिक भक्षक. जे प्राणी थेट वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. क्रमवारी लक्षात ठेवा, वनस्पती म्हणजे उत्पादक, त्यांना खाणारे शाकाहारी म्हणजे प्राथमिक भक्षक. पुढील प्रश्न वातावरणावर आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? योग्य उत्तर आहे पर्याय 3, नायट्रोजन. याचे प्रमाण वातावरणात सुमारे 78% आहे. लक्षात ठेवा, ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 21% आहे, तर कार्बन डायऑक्साईड अत्यल्प आहे. आता अनुवांशिकतेवर आधारित शेवटचा प्रश्न. अनुवांशिकतेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बरोबर उत्तर पर्याय 2, ग्रेगर जोहान मेंडेल. त्यांनी वाटाण्याच्या झाडांवर प्रयोग करून हे नियम मांडले. डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, हे लक्षात ठेवा. डार्विन इक्वल टू उत्क्रांती, मेंडेल इक्वल टू अनुवंशिकता. आता पुढील प्रश्न पाहूया. विद्युत परिपथामध्ये विद्युतधारा मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचे बरोबर उत्तर आहे ॲमीटर. हे उपकरण परिपथात नेहमी एकसर जोडणीत जोडले जाते, तर व्होल्टमीटर विभवांतर मोजण्यासाठी वापरतात. लक्षात ठेवण्याची ट्रिक अशी की विद्युतधारेचे एकक अँपियर आहे, म्हणून ते मोजणारे यंत्र ॲमीटर होय. पुढील प्रश्न, ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते तिला काय म्हणतात? याचे उत्तर आहे उष्मादायी अभिक्रिया. ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते तिला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. लक्षात ठेवण्यासाठी दायी म्हणजे देणारी किंवा बाहेर टाकणारी, तर ग्राही म्हणजे ग्रहण करणारी किंवा शोषून घेणारी. आता सूक्ष्मजीवशास्त्रावर प्रश्न, दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव कारणीभूत असतो? उत्तर आहे लॅक्टोबॅसिल्स. हे उपयुक्त जीवाणू दुधातील लॅक्टोजचे लॅक्टिक आम्लात रूपांतर करतात. लक्षात ठेवा, दुधाशी संबंधित शब्दांत बहुधा लॅक्टो हा शब्द येतो, म्हणून लॅक्टोबॅसिल्स हे नाव लक्षात ठेवणे सोपे आहे. पुढील प्रश्न, पृथ्वीची मुक्तिगती म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी किती आहे? पृथ्वीची मुक्तिगती 11.2 किलोमीटर प्रति सेकंद इतकी आहे. ही गती वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असते. रॉकेटना अवकाशात पाठवण्यासाठी या वेगाचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. खालीलपैकी कोणता प्राणी शीत रक्ताचा आहे? याचे उत्तर आहे बेडूक. बेडूक उभयचर असल्यामुळे तो शीत रक्ताचा प्राणी आहे.
तर मानव आणि पोपट उष्ण रक्ताचे आहे. शीत रक्ताचे प्राणी तापमानानुसार शरीराचे तापमान बदलतात, तर उष्ण रक्ताचे प्राणी ते स्थिर राखतात. ठीक आहे, समजते ना?